नाशिकचं मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादात अडकलंय। तुरुंगामध्ये चक्क सुपारी घेऊन हत्या होत असल्याचा आरोप झालाय। एखाद्या कैद्याचा नैसर्गिक मृत्यू दाखवून किंवा दुसऱ्या कैद्याच्या करवी असे प्रकार होत असल्याची शंका व्यक्त होतीये। धक्कादायक बाब म्हणजे खुद्द तुरुंगातल्या एका कर्मचाऱ्यानं हे गंभीर आरोप केलेत। त्यांनी अनेकदा याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही। नाशिकचं कारागृह झालंय की खुनाचा अड्डा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। बघूया झी24 तास यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट। हे नाशिकचं मध्यवर्ती कारागृह आहे की खुनाचा अड्डा असा प्रश्न निर्माण झालाय। जेलमध्ये असलेल्या कैद्यांची सुपारी घेऊन हत्या केली जात असल्याचा गंभीर आरोप झालाय। हा आरोप दुसरा तिसरा कोणी नाही तर स्वतः तुरुंगातल्याच एका कर्मचाऱ्यानं केलाय। हे रेंजचे जे डीआयजी आहेत राजेंद्र धामणे आणि त्यानंतर संबंधित अधीक्षक या कारागृहाला जे अधीक्षक येत आहेत यांचे घोटाळे हे वारंवार चालूच आहेत। त्यानंतर मोबाईल प्रकरणं चालू आहेत, दहशतवादी सोडून देण्यात आलेले आहेत, अनेक गंभीर प्रकरणे या ठिकाणी होत आहेत, खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये, अनेक गंभीर प्रकरणे या ठिकाणी होत आहेत, खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये, अनेक गंभीर प्रकरणे या ठिकाणी होत आहेत, खंडण्या घेऊन मर्डर होत आहेत आतमध्ये। बुरकुल यांनी याबाबत अनेकांकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याची त्यांची तक्रार आहे। दिनांक 7/5/2018 पासून तर आजपर्यंत मी 9 तक्रारी माननीय राज्यपाल महोदय, त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, प्रधान सचिव, अपर पोलीस महासंचालक, खाते प्रमुख पोलीस महासंचालक आणि या रेंजचे डीआयजी तर याबाबत मी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्यांनी मला काही कोणत्याही प्रकारची त्यात दखल घेतलेली नाही आहे। अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्याचा आरोप अनिल बुरकुल यांनी केला असला तरी त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही। खरं तर कोठडीमध्ये अशा प्रकारे झालेल्या मृत्यूंची सखोल चौकशी व्हायला हवी, कारण कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष किंवा हितसंबंधांमुळे हे प्रकार घडत असल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे। हे कैद्यांचे मृत्यू म्हणा किंवा त्यांच्यावरती होणारे हल्ले वगैरे या गोष्टीमध्ये काही तिथल्या ठिकाणचे जे कर्मचारी, रक्षक कर्मचारी वगैरे आहेत त्यांनी सतर्कतेने आणि आपल्याला होणाऱ्या परिणामांची जाण ठेवून त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे ड्युटी करायला पाहिजेत, कारण त्यांना माहिती आहे की अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी असलेला जो कर्मचारी आहे त्याला जबाबदार धरलं जातं, त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत सतर्कता घेतली पाहिजे। अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी किंवा दोषी असलेले अनेक जण नाशिक कारागृहात आहेत। त्यांना कायदा योग्य ती शिक्षा देईलच, पण कायदा हातात घेऊन अशा प्रकारे त्यांना संपवलं जात असल्याचा आरोप झालाय। तो देखील कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडूनच। सरकारनं याची गांभीर्यानं दखल घ्यायलाच हवी। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत तक्रारकर्ते तुरुंग अधिकारी अनिल बुरकुल आणि आमचे प्रतिनिधी योगेश खरे। सर्वप्रथम मी तुरुंग अधिकारी अनिल बुरकुल यांच्याकडे जाते। अनिलजी, तुरुंगांमध्ये, कारागृहामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, खून होत आहेत आणि त्या करवल्या जात आहेत, हा सगळा प्रकार तुमच्या कधी लक्षात आला? हा, नमस्कार मॅडम, मी कारागृह रक्षक आहे, मी तुरुंग अधिकारी नाही आहे। 28 फेब्रुवारी 2017 ते 3 मार्च 2017 या कालावधीमध्ये या कारागृहामध्ये बळीराम निंबा शिंदे नावाचा एक आरोपी या ठिकाणी दाखल झालेला होता। तर त्याच्या बाबतीमध्ये एवढा हलगर्जीपणा झालेला आहे की अक्षरशः हा प्लॅनिंग मर्डर असावा असे मला वाटते, कारण एकंदरीत मी तिथून जी माहिती मिळवली कारागृहामधून तर ते जे दस्तऐवज मी नंतर तपासले तर त्याच्यामध्ये एवढी काही विसंगती आहे की अधीक्षक मुख्यालयामध्ये असतात, वैद्यकीय अधिकारी मुख्यालयामध्ये असतात आणि त्या ठिकाणी दिमतीला जे अधिकारी ठेवलेले आहेत, मुख्यालय म्हणजे जेलच्या बाजूलाच तिथं क्वार्टर्स आहेत त्यांचे, परंतु त्या कैद्याला जे योग्य वेळी योग्य उपचार व्हायला पाहिजे होते ते उपचार झाले नाही। 4 दिवस तो सतत त्यांच्याकडे उपचाराची मागणी करत होता, यांनी त्याची उपचाराची मागणी पूर्ण केलेली नाही आहे आणि त्याचा अत्यंत करुण अशा प्रकारे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चौकशीमध्ये मी हे सगळे दस्तऐवज त्यांना मी दाखवायला तयार आहे। अनिलजी, या सगळ्या प्रकारांबाबत तुम्ही आतापर्यंत कुणाकुणाकडे आणि कधी कधी तक्रार केलेली आहे? हां मॅडम, मी 3 मार्च 2017 ज्या दिवशी तो आरोपी त्या कारागृहामध्ये निधन पावला तर त्यानंतर
मी पहिली तक्रार केली कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग औरंगाबाद धामणे साहेबांकडे, कारण हा जो प्रकार झालेला आहे हा अत्यंत संशयास्पद आणि हा कुठल्या तरी म्हणजे प्लॅनिंग न झालेला आहे. हे ज्या वेळेला मला त्याच्यात संशय आला त्यावेळेला मी ताबडतोब कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांना एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात लिहिलं की या कारागृहामध्ये तो ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं त्या ठिकाणचं सर्व CCTV फुटेज हे प्रिझर्व करून ठेवायला पाहिजे, कारण ते फार महत्त्वाचं त्याच्यामध्ये पुरावा ठरू शकतं. तर त्याबाबत मी पत्र दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मी CCTV फुटेजची मागणी केली. त्यांनी मला ते CCTV फुटेज दिलं नाही. त्यानंतर मग मी राज्य मानवाधिकार आयोग, तसेच प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य गृह विभाग, त्यानंतर आमचे अपर पोलीस महासंचालक कारागृह विभाग आणि कारागृह उपमहानिरीक्षक यांना तात्काळ तक्रारी केल्या आणि या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे अशी मी त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. अनिलजी, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी योगेश खरे आहेत. योगेश, या आधीही आपण नाशिक कारागृहामध्ये मोबाईल फोनचा कसा सर्रास वापर केला जातो हे उघड केलेलं आहे. अगदी मोबाईल कसे कारागृहामध्ये कैद्यांपर्यंत नेले जातात हेही दाखवून दिलेलं आहे. आणि आता हे सगळं आणखी धक्कादायक आणि गंभीर घडत आहे, ते म्हणजे कारागृहामध्ये खून घडवले जात आहेत. हे सगळं का थांबत नाहीये? कारण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जो आहे तो या भिंतींमध्ये मुरतोय. खरं म्हणजे या इतक्या उंच उंच भिंती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून कैदी बाहेर जाऊ नयेत, मात्र या ठिकाणी भ्रष्टाचार काय होतो तो लोकांना समजू नये अशा पद्धतीने या भिंती उभारण्यात आल्या आहेत आणि कैद्यांना मात्र सर्व सोयी सुविधा या ठिकाणी मिळत आहेत, ही वास्तव आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर अगदी कर्मचाऱ्यांच्या छोट्या छोट्या बदल्यांपासून या ठिकाणी पैसे घेतले जातात. 50-50 हजार रुपये, 1 लाख रुपयापर्यंतची मागणी अधिकारी लोक करतात आणि त्यामुळे हे सर्वात मोठा भ्रष्टाचार हा खालून अगदी वरपर्यंत मुळापर्यंत आलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण कुठून तरी कसा पैसा मिळेल याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये हे सर्व प्रकार या ठिकाणी घडताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्याला पण तितक्याच मोठ्या पद्धतीनं सगळा भ्रष्टाचार करावा लागतोय. कर्मचाऱ्याला पण छोट्या मोठे काहीतरी म्हणजे आपण म्हणूया ड्रग्ज जाऊ देणं किंवा अंमली पदार्थ जाऊ देणं, दारूच्या बाटल्या कैद्यांना पुरवणं किंवा मोबाईल पुरवणं, सिम कार्ड पुरवणं, हे असे सगळे प्रकार जे आहेत हे अगदी मुक्तपणे या ठिकाणी केले जातात आणि हे थांबत नाही आहे. हे वैषम्य आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली, मोबाईलचं जे आपण सगळं प्रकरण केलं होतं त्यानंतर तोपर्यंत मोबाईलच्या सगळ्या नोंदी ज्या होत्या त्या पोलीस स्टेशनला होत होत्या आणि गुन्हे नोंदवले जात होते. आता तर मोबाईलचे गुन्हेच नोंदवले जात नाहीत. म्हणजे मोबाईल सापडले तरी आता बाहेर कुणालाच समजत नाही. त्या 4 भिंतींमध्ये सगळे मोबाईल अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतात आणि अधिकारी त्या मोबाईलचं काय करतात हे सुद्धा समजत नाही. म्हणजे आपण सगळी दडपशाही जी आहे ती या ठिकाणी चालली आहे. सगळं ट्रान्सपरंट करण्याऐवजी या ठिकाणी भ्रष्टाचार मुरवण्याचं काम, कारभार मुरवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. पण योगेश, या आधी आपण अनेकदा या सगळ्या बाबी उघड केलेल्या आहेत, लोकांपर्यंत नेलेल्या आहेत, अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. आता तर खुद्द कारागृह रक्षक तिथलेच तक्रार करतायत, त्यांनीही वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. मग तरी सुद्धा ही सारी व्यवस्था इतकी निर्ढवलेली कशी? खरं म्हणजे एक यंत्रणा, पॅरल यंत्रणा तुरुंग विभागामध्ये काम करते आहे. एक आपण जर बघितलं या ठिकाणी काही लोक IAS दर्जाची या ठिकाणी नियुक्त करणं गरजेची आहे. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे की प्रत्येक कारागृहामध्ये जे महत्त्वाचे कारागृह आहे तिथं किमान एक IAS अधिकारी द्यावा, म्हणजे जेणेकरून जो भ्रष्टाचार आहे, जो काही गैरकारभार आहे तो कमी होईल, एक जबाबदारीने या ठिकाणी काम होईल. मात्र ते या ठिकाणी होताना दिसत नाही. जी MPSC झालेले, पास आउट झालेले अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बाजूला ठेवलेलं आहे आणि जे MPSC नसलेल्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रमोशन्स मिळाली आहेत, मोठी मोठी पदं मिळाली आहेत. त्यामुळे जर आपण बघितलं तर हा भ्रष्टाचार जो आहे हा पूर्ण मंत्रालयापासून या ठिकाणी मुरलेला आहे. आणि खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याकडे सिरियसली लक्ष गेल्या वेळेस द्यायला होतं. आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण हा सगळा कार्यक्रम करतो आहोत. त्यांनी याकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे की तुरुंग विभागामध्ये चाललंय काय. या ठिकाणी पूर्ण म्हणजे कैदा एक गुन्हेगारी होते, गुन्हे आपण जास्तीत जास्त सापडवतो आहोत, गुन्हेगार सापडवतो आहोत आणि जास्तीत जास्त डिटेक्शन करून त्यांना शिक्षा करण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मात्र पुढे काय होतंय तर त्या कैद्यांना पुन्हा सगळ्या सोयी सवलती मिळत आहेत, ते पुन्हा गुन्हे करतायत. जेलमधून कॉल करून या ठिकाणी गुन्हे घडवले जात आहेत. हे नाशिकमध्ये घडलंय, खून घडलेत. त्यामुळे आता याकडे गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे आणि गंभीरतेने लक्ष दिलं जात नाही, त्यामुळे हे सगळे प्रकार होत आहेत. नक्कीच. पुन्हा एकदा आपण कारागृह रक्षक अनिल बुरकुल आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडे जाऊया. अनिलजी, हे जे काही सगळे मृत्यू होत आहेत किंवा खून घडत आहेत हे सगळे सुनियोजित आहेत का? नेमका हा सगळा प्रकार कसा चालतो हे तुमच्या निदर्शनास आलंय? एकंदरीत मिळालेले दस्तऐवज आणि पुराव्यावरून
हे सर्व सुनियोजित असले पाहिजे असे मला वाटते. कारण यापूर्वी देखील असे प्रकार झालेले आहेत. सुनील चिंतामण सोनवणे नावाचा एक आरोपी ज्या वेळेला कारागृहामध्ये आला तर त्यावेळी त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने 3 वेळा त्याचा वैद्यकीय अहवाल नोंदवही जी असते त्याच्यामध्ये 3 वेळा त्याचा अहवाल नोंदवला आणि त्याला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करा सिव्हिल सामान्य रुग्णालयामध्ये असं त्याच्यामध्ये त्यांनी लिहिल्यानंतर सुद्धा त्या तत्कालीन अधीक्षक श्री S.N. चव्हाण यांनी त्याला पाठवलं नाही आणि त्यामुळं त्या आरोपीचा सुद्धा असाच कारागृहामध्ये मृत्यू झालेला होता. त्या हलगर्जीपणाच्या त्या अधीक्षकांच्या हलगर्जीपणाची शिक्षा ही तिथं जे हाताखाली काम करणारे जे रक्षक कर्मचारी होते त्यांना मिळाली. 302चा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना तुरुंगात टाकलं होतं. परंतु कोर्टात हे प्रकरण ज्या वेळेला गेलं त्यावेळेला तिथं सिद्ध झालं की त्या रक्षकांची त्याच्यामध्ये काही चूक नाहीये, हे अधीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. आणि न्यायालयाने त्यावेळेला जे आदेश दिलेले होते, निकाल दिला त्यावेळेला त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की अधीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे हे झालेलं आहे, तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. परंतु अधिकाऱ्याचं काही होत नाही. त्यानंतर प्रकाश नागो पाटील नावाचा एक आरोपी होता, तर त्याचा तर अक्षरशः गळा दाबून आणि त्याला 3ऱ्या मजल्यावर पाण्याच्या टाकीत नेऊन टाकलेलं होतं. अशी कोणी आत्महत्या करेल का मध्ये, किंवा असं कोणी मरू शकतो का? हा सुद्धा एक खुनाचाच प्रकार होता. त्यावेळेला सुद्धा तत्कालीन अधिकारी किंवा दोषींवर कोणावरही काही कारवाई झालेली नाही. हलगर्जीपणा जो झालेला होता त्यावेळेचे जे दोषी अधिकारी होते त्यांना प्रमोशन मिळाले, बदल्या झाल्या, त्यांच्या योग्य ठिकाणी सुस्थळी ते निघून गेलेले आहेत. परंतु खालच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी भयंकर त्रास आहे आणि प्रत्येक ठिकाणी टार्गेट हे छोट्या कर्मचाऱ्यांना, शिपाई कर्मचाऱ्यांनाच केलं जाते आणि भयंकर भ्रष्टाचार चाललेला आहे बदल्यांमध्ये, भरतीमध्ये. त्याच्यानंतर अनिलजी, या सगळ्यामध्ये कुठेतरी आर्थिक धागेदोरे गुंतलेले आहेत का? कारण अधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन सुद्धा, त्यांच्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी आणून सुद्धा ते कारवाई करत नाहीयेत. तुमचं काय म्हणणं आहे? निश्चित मॅडम, त्यांना आहे ना पाठीशी घातलं जात आहे. बोला अनिलजी. निश्चित मॅडम, त्यांच्या विरुद्ध तक्रारी करून देखील एवढ्या तक्रारी मी आतापर्यंत 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री, प्रधान सचिव गृह विभाग, त्यानंतर खाते प्रमुख, अपर पोलीस महासंचालक, आता आमच्या खात्याला नवीन पोलीस महासंचालक मिळालेले, त्यांना सुद्धा आता मी काही तक्रारी पाठवलेल्या आहेत की बंद्यांचे मृत्यू प्रकरणं, त्यानंतर आर्थिक घोटाळे झालेले आहेत वेगवेगळ्या विभागांमध्ये, त्याच्यानंतर मोबाईल प्रकरणं आणि पॅरोल फर्लो विभागामध्ये अत्यंत गंभीर गुन्ह्यातील असे आरोप कैदी आणि NIAचा रेकॉर्डवर असलेला एक आरोपी कैदी जो पाकिस्तानी आहे, अशांना सुद्धा यांनी म्हणजे कुठली शहानिशा न करता त्यांना सोडून दिलेलं आहे. आणि हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे. मी असं वारंवार तिकडे प्रशासनाला कळवतोय, शासनाला कळवतोय, परंतु कोणी दखल घ्यायला तयार नाहीये. आणि उलट जो तक्रार करतो, प्रामाणिकपणे जो काम करतो, त्याला त्रास दिला जातो. माझी बदली केली इथून धुळ्याला, बदली केली हरकत नाही, हे भांडवल करतायत की याची बदली केल्यामुळे हा तक्रारी करतोय. वास्तविक तसं नाहीये. माझी बदली धुळ्याला केली, धुळ्यावरून अजून कुठे करायची ती करा, परंतु ज्या भ्रष्टाचाराच्या मी तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणी दखल द्यायलाच तयार नाहीये. मी वारंवार तिथं प्रत्यक्ष जाऊन भेटतोय, पोलीस महासंचालकांना भेटतोय, त्याच्यानंतर शासनाला वारंवार तक्रारी करतोय की बंदी मृत्यू जे झालेले आहेत हे अत्यंत संशयास्पद आहे. तिथं 2 डॉक्टर दिलेले आहेत, तर एक वैद्यकीय अधिकारी बाहेर राहतात, एक मुख्यालयामध्ये राहतात. ते BAMS आहेत, ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. ते काय चेकिंग करणार? एवढे कैदी गंभीर आजारी असतात, हे असतात, यांना वेळोवेळी तिथं सिव्हिलला दाखल केलं पाहिजे, पाठवलं पाहिजे. जे गरीब कैदी आहेत त्यांना पाठवलं जात नाही, जे पैशावाले त्यांनाच का पाठवतात? हे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे इथे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हे बंद्यांचे जे मृत्यू झालेले आहेत हे अत्यंत संशयास्पद आणि आर्थिक देवाणघेवाणीतून झालेले आहेत. तर मी ही वारंवार मागणी करतोय की रिटायर्ड IPS अधिकारी, जे प्रामाणिक असे जे कडक अधिकारी होऊन गेलेले आहेत त्यांच्या मार्फत, अन्यथा निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी झाली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतोय. आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी विनंती करतोय की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि हे जे जेलचे अधिकारी आहेत यांच्याऐवजी उपअधीक्षक दर्जापासून तर उपमहानिरीक्षक दर्जापर्यंत हे IPS अधिकारी असले पाहिजे असा प्रस्ताव माननीय शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे पूर्वी, 20 वर्षापूर्वी. आणि या काही वर्षापूर्वी IPS अधिकारी दिले बी होते, परंतु ह्या जेलच्या अधिकाऱ्यांना प्रमोशन देऊन त्यांनी त्यांची वर्णी लावून घेतलेली आहे. इथे IPS अधिकारी असल्यानंतर निश्चितच हे सगळे प्रकार कमी होतील अशी मला शाश्वती आहे. नक्कीच अनिलजी, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. अनिल आणि योगेश, तुम्ही दोघेही असेच संपर्कात राहा. नाशिकचं मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादात अडकलंय. मोबाईल प्रकरणानंतर अनेक गैरप्रकार या कारागृहात घडता आहेत. पाहूया नेमकं काय काय घडतंय नाशिक कारागृहामध्ये.
याआधी मोबाईल कसे सर्रास वापरले जातात हे आम्ही आपल्याला दाखवलं होतं. आता तर सुपारी घेऊन कैद्यांच्या हत्या होत असल्याचंही समोर येत आहे. कैद्यांच्या मृत्यूला हे अधिकारीच तर जबाबदार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण अनेकदा यांच्याकडे तक्रारी करूनही यावर कारवाई होत नाही. पेरोल फर्लोवर बाहेर असलेले आरोपी तर चक्क फरार असल्याचंही समोर येत आहे. कारागृहांच्या सुरक्षेचा मुद्दा असा ऐरणीवर असताना अधिकारी आणि वरिष्ठ पातळीवर याकडे दुर्लक्ष का केलं जात आहे हेच आपण जाणून घेतोय. आपल्याबरोबर आहेत कारागृह रक्षक अनिल बुरकुल, ज्यांनी या सगळ्या प्रकरणी तक्रार वारंवार केलेली आहे, आणि आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहेत. सर्वप्रथम जाते अनिल बुरकुल यांच्याकडे. अनिल जी, पेरोलवर किंवा फर्लोवर बाहेर गेलेले आरोपी सुद्धा फरार होत आहेत, ते परत येत नाहीत आणि यावरही अधिकारी काहीच बोलत नाहीत किंवा काही कारवाई करत नाहीत. बिलकुल मॅडम, हे अगदी बरोबर आहे. मी आपल्याला उदाहरणादाखल काही गोष्टी सांगतो की AC अब्दुल्ला नावाचा एक कैदी होता, ज्याचं नाव AC अब्दुल्ला उर्फ अरनकंडा, का तो राहणार केरळचा आणि तो NIA मधला आरोपी आहे, कैदी आहे की तो पाकिस्तानी रेकॉर्डवरचा, पाकिस्तानचा तो पाकिस्तानी येतो आणि तो NIAच्या रेकॉर्डवरचा कैदी आहे. तो यापूर्वी सुद्धा कारागृहामध्ये बरेच वर्ष होता. त्याने मध्यंतरी तो असाच कोर्टात जाताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला होता. पोलिसांनी जीवावर उदार होऊन त्याला पकडून आणि पुन्हा कारागृहात आणून ठेवलं. तो NDPS नार्कोटिक्स ॲक्टमधला तो कैदी होता. तर तो सुद्धा ज्याची पोलीस रिपोर्ट निगेटिव्ह असताना देखील त्याला ह्या जेलच्या अधिकाऱ्यांनी मदत केलेली आहे. पोलीस रिपोर्ट निगेटिव्ह, त्यानंतर तो राहणार केरळचा आणि त्याचे जामीनदार नाशिक, जळगाव अशा ठिकाणचे त्याचे जामीनदार देण्यात आलेले आहेत. तर हे जे दलालांमार्फत हे जामीन देण्याचे जे प्रकार आहेत हे सर्रास त्या ठिकाणी चाललेले आहेत. अजून जर उदाहरण द्यायचं झालं तर यापूर्वी जावेद उर रहमान, खुशाल कुमार आर्य, सज्जाद काश्मीरी हे जे कैदी होते, तर या लोकांना सुद्धा असे बोगस जामीन देऊन याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. अशा अनेक प्रकरणं बाहेर येतील. सज्जाद काश्मीरी, यातही आर्थिक गैरव्यवहार होतात, म्हणजे कैद्यांना पेरोलवर आणि फर्लोवर बाहेर पाठवून त्यांना ते फरार होतात, यातही आर्थिक गैरव्यवहार होतात. अनिलजी, बिलकुल होतात, बिलकुल होतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. माझी तीच मागणी आहे. मी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. आपण योगेश यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत की आता उदाहरणादाखल सांगायचं, सज्जाद काश्मीरी हा पुलवामामधून पकडून पुलवामामध्ये पकडलेला आहे त्याला आणि त्याला नाशिक पोलिसांच्या हवाली केलं, त्याला परत जेलमध्ये ठेवून दिलेले. तो पुलवामामध्ये ज्या ठिकाणाहून दहशतवाद्यांची जास्त प्रमाणामध्ये घुसखोरी होती अशा ठिकाणाहून त्याला धरून आणलेलं आहे. आज तो काश्मीरचा कैदी आहे. त्याला नाईक नावाचे आमच्याकडे अधीक्षक होते, त्यांनी त्याचा रजेचा प्रस्ताव पाठवलेला होता. तो रजेचा प्रस्ताव त्यांच्या कालावधीमध्ये रजेचा प्रस्ताव पाठवला आणि त्यांची बदली झाली. त्याच्यानंतर रमेश कांबळे नावाचे अधीक्षक आले, त्यांच्या कालावधीमध्ये तो प्रस्ताव मंजूर होऊन आला रजेचा, मंजुरीचा. यांनी त्याचा पुन्हा एकदा तो प्रस्ताव बनवला कांबळेंनी आणि तो पुन्हा मंजुरीसाठी पाठवला, कारण त्याची मुदत संपून गेलेली होती. जेव्हा त्यांना पैसे दिले त्यावेळेला तो प्रस्तावाची मुदत संपलेली होती, म्हणजे रजेची मुदत संपल्यानंतर 11 दिवस उशिरानं त्याला सोडलेले आहे. आणि ही तक्रार त्यावेळेचे तत्कालीन अधीक्षक, म्हणजे ह्या प्रकरणामध्ये नाईक नावाचे अधीक्षक त्यांच्यावर कारवाई झाली, त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. ऍक्च्युली हे रमेश कांबळे या अधीक्षकांच्या कारकिर्दीमध्ये सगळं झालेलं आहे. असे हे सगळे गैरप्रकार या ठिकाणी चाललेले आहेत. अनेक अशी उदाहरणं पुढे येत आहेत. तुमच्याशी बोलताना हे जाणून येत आहे. आता आमचे प्रतिनिधी योगेश खरे त्यांच्याकडे जाऊया. योगेश, भ्रष्टाचार हा सगळा या कारागृहाच्या 4 भिंतींमध्ये मुरतोय जसं तुम्ही मगाशी म्हणालात. हे मात्र हे कैदी जे आहेत ते इतके आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहेत का की जे एवढे आर्थिक मोठे देवाणघेवाण करतात जसं आता आरोप होतो आहे? काय सांगाल, नेमकं काय घडतं आहे? पाणी नेमकं कुठे मुरत आहे? खरं म्हणजे इथे जे अधिकारी नेमलेले आहेत किंवा जे काही कर्मचारी नेमलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जो काही पगार मिळतो त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही इन्कम त्यांना या ठिकाणी नसतो. त्यानंतर त्यांचे ड्युटीज टायमिंग इतके जास्त आहेत की त्यांना त्यांचा दुसरा कोणता व्यवसाय करायचा असेल किंवा 2 पैसे मिळवायचे असतील तर ते त्यांना मिळवता येत नाही. जे काही बाहेर जो काही संपर्क लोकांचा असतो किंवा पोलिसांचा असतो त्यातून त्यांचे अनेक उद्योगसुद्धा या ठिकाणी निर्माण होतात, व्यवसाय असतात. मात्र यांना तसं करता येत नाही आणि त्यामुळे
जे काही श्रीमंत कैदी असतात, ज्यांच्याकडे संपन्नता असते, ज्यांच्याकडे पैसा असतो, ते यांचे टार्गेट असतात, ते त्यांचे लक्ष असतात आणि अशासाठी सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होतात. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामध्ये दहशतवादी सुद्धा होते. हे आता जे पॅरोलवर सोडण्यात आलेले आहेत ती लोक दहशतवादी असलेली, बॉम्ब ब्लास्टमध्ये असलेले कैद्यांना सुद्धा या ठिकाणी सोडलेलं आहे. इतकं भयानक या ठिकाणी सगळं आहे आणि सगळे कायदे नियम धाब्यावर ठेवून या ठिकाणी असं करण्यात आलं. हे केवळ आणि केवळ फक्त पैशांसाठी होतं. पैसे दिले की कुठलाही अधिकारी या ठिकाणी विकला जातो. खूप कमी मोजके अधिकारी आहेत ज्यामुळे आज थोडीफार कारागृहाची सुरक्षाच नाही तर समाजाची, देशाची सुरक्षा सुद्धा टांगणीला लावली जाते. यावर वारंवार तक्रारी होऊन सुद्धा, अनेकदा या बाबी समोर होऊन सुद्धा, पुरावे असून सुद्धा यावर कारवाई होत नाही. त्याहूनही गंभीर आहे आणि त्यामुळेच यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे, मागणी आहे. धन्यवाद अनिलजी, या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.